आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। प्रताप पाटील चिखलीकरांनी श्रीकांत शिंदेंची घेतली भेट। काल मध्यरात्री दोघांमध्ये बंद दाराआड अर्धा तास चर्चा। विधान परिषद निवडणुकीवर चर्चा झाल्याची चिखलीकरांची कबुली। नांदेड विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार नाही, चिखलीकरांची माहिती। विधान परिषदेसाठी जागावाटपासाठी मविया नेत्यांची 29 तारखेला पुन्हा बैठक। मविया विधान परिषदेच्या 17 जागा लढवणार। 29 तारखेला कोण किती जागा लढवणार यावर चर्चा होणार। मनोज जरांगेंची आज पत्रकार परिषद होणार। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आंदोलनाची घोषणा करण्याची शक्यता। प्रसाद लाड यांच्या भेटीनंतर 28 तारखेपर्यंतचा दिला होता अल्टिमेटम। लवकरच महाराष्ट्र काँग्रेसला नवा प्रभारी मिळणार। रमेश चेन्नीथला केरळचे मंत्री झाल्यानं नव्या चेहऱ्याला संधी। सचिन पायलट, भूपेश बघेल, कुमारी शैलजा यांची नावं चर्चेत। जूनमध्ये काँग्रेसच्या बैठकीमध्ये शिक्कामोर्तब होणार, सूत्रांची माहिती। नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी डॉक्टर मनोज शिरुरेच्या लातूरमधल्या फ्लॅटवर विशेष क्लासेस भरायचे। आरोपी प्रल्हाद कुलकर्णी मोठेगावकरच्या गोल्ड पॅटचे क्लास घ्यायचा, सूत्रांची माहिती। लातूरमध्ये सीबीआयकडून शिवराज मोठेगावकरच्या आर्थिक व्यवहारांची बँकेमध्ये जाऊन चौकशी। सीबीआयनं गंजगोलाई बाजारपेठेजवळच्या बँकेतून मोठेगावकरच्या व्यवहारांची माहिती घेतली। नाशिक विभागामध्ये 11वीच्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला मोठा प्रतिसाद। आतापर्यंत 1,27,000हून अधिक विद्यार्थ्यांकडून नोंदणी, त्यापैकी 1,05,000 अर्ज लॉक। प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांकडून सरकारच्या विरोधात आंदोलनाची हाक। 15 जूनला घंटानाद, 22 जूनला द्वार सभा आणि 29 जूनपासून बेमुदत धरणं आंदोलन करण्यात येणार। एसटी वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता। विदर्भात उष्णतेची लाट कायम। वाशिम, वर्धा, गोंदिया आणि नागपूर जिल्ह्यांना उष्णतेचा रेड अलर्ट, तर अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट।